इतिहासात काही लोक अत्यंत साध्या परिस्थितीतूनही एवढे शक्तिशाली कसे बनले आणि दुसरीकडे काही लोकांकडे प्रचंड क्षमता असूनही ते कायम मागे का राहतात. हं. हा खरं तर खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे मानवी स्वभावाचा हा एक अत्यंत गडद पण तितकाच आकर्षक पैलू आहे, असं मला वाटतं. हो ना. नमस्कार. मराठी बुकवर्सच्या या सखोल प्रवासात सर्वांचं स्वागत आहे, जिथे आपण पुस्तकांमधील विचार, कथा आणि ज्ञानाच्या विश्वाचा वेध घेतो. आणि आजच्या या प्रवासात आपल्याकडे माहितीचा एक अतिशय रंजक साठा आहे. आपण रॉबर्ट ग्रीन यांच्या द 48 लॉज ऑफ पॉवर या अत्यंत लोकप्रिय आणि थोड्या वादग्रस्त पुस्तकावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. हे पुस्तक 1998 मध्ये प्रकाशित झालं होतं आणि मला वाटतं नुकतीच त्याची 25वी वर्धापन दिन विशेष आवृत्तीसुद्धा आली आहे. हो, आली आहे ना. आणि त्या आवृत्तीची रचनाच खूप काही सांगून जाते. म्हणजे त्या पुस्तकाच्या पानांना सोन्याचा मुलामा असलेली कडा आहे. अरे वा, हे मला माहीत नव्हतं. हो, आणि जर ती पाने एका विशिष्ट कोनातून दुमडली ना, तर त्यावर निकोलो मॅकियावेली यांचे चित्र उमटते, जे सत्तेच्या खेळाचे आणि राजकीय मुत्सद्दीगिरीचे जनक मानले जातात. बापरे, म्हणजे एका पुस्तकाच्या छपाईतूनही सत्तेचे रहस्य कसे लपलेले असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. पण या पुस्तकाचा जो विरोधाभास आहे तो मला सर्वाधिक थक्क करणारा वाटतो. एका बाजूला जगभरातील अत्यंत यशस्वी लोक म्हणजे 50 सेंट किंवा विल स्मिथ आणि जे.झेड यांसारख्या कलाकारांनी याचा सखोल अभ्यास केलाय. हो, त्यांनी यातील तत्वे वापरून स्वतःचं मोठं साम्राज्य उभं केलं. पण अगदी याच्या विरुद्ध टोक म्हणजे अमेरिकेतील तब्बल 18 राज्यांच्या तुरुंगांमध्ये या पुस्तकावर अधिकृतरित्या बंदी घातली गेली आहे. एखाद्या इतिहासाच्या पुस्तकावर अशी बंदी का घातली जावी? यामागे खरं तर मानवी मन आणि प्रशासकीय नियंत्रणाचं एक गुंतागुंतीचं मानसशास्त्र दडलंय. तुरुंग प्रशासनाचा मुख्य उद्देश काय असतो? तर कैद्यांच्या मानसिकतेवर आणि वर्तनावर पूर्ण नियंत्रण ठेवणं. बरोबर आहे. आणि ग्रीन यांचं हे पुस्तक वाचकाला मानवी स्वभावातील त्रुटी कशा ओळखायच्या किंवा लोकांमधील असुरक्षिततेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर कसा करायचा हे अत्यंत स्पष्टपणे शिकवतं. म्हणजे तुरुंग प्रशासनाला अशी भीती वाटते की कैदी हे वाचून अधिक प्रबळ होतील. अगदी बरोबर. जर कैद्यांनी या मानसिक स्वातंत्र्याच्या नियमांचा अभ्यास केला तर ते तुरुंगातील रक्षकांवर किंवा इतर कैद्यांवर सहज मानसिक वर्चस्व प्रस्थापित करू शकतील. बाप रे, म्हणजे हे पुस्तक माणसाला व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं किंवा व्यवस्थेला स्वतःच्या तालावर नाचवण्याचं कौशल्य शिकवतं थोडक्यात. हो, आणि ते कोणत्याही नियंत्रक व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक असतं. हे ऐकल्यावर सत्तेचं नेमकं स्वरूप काय आहे हा विचार माझ्या मनात येतोय. म्हणजे ग्रीन यांच्या मते सत्ता ही कोणतीही नैतिक किंवा अनैतिक गोष्ट नाहीये, ती पूर्णपणे तटस्थ आहे. हो, हे त्यांनी खूप ठळकपणे मांडलंय. ह्याला समजून घेण्यासाठी एक अत्यंत साधी उपमा देता येईल. सत्ता ही अगदी गुरुत्वाकर्षणासारखी असते. गुरुत्वाकर्षण हे चांगलं किंवा वाईट नसतं, तो फक्त निसर्गाचा एक नियम आहे. अगदी अचूक उपमा दिली तुम्ही. म्हणजे एखादा माणूस जर असं म्हणाला की मला राजकारण आवडत नाही किंवा मी या सत्तेच्या खेळापासून स्वतःला दूर ठेवतो, तर तो माणूस गुरुत्वाकर्षणाचा नियम नाकारण्याचा मूर्खपणा करतोय. हो ना, कारण सत्ता नाकारल्याने आपण सत्तेच्या बाहेर जात नाही, तर जे लोक या नियमांचा अत्यंत हुशारीने वापर करतात त्यांच्या हातातलं आपण केवळ एक बाहुलं बनून राहतो. खरं आहे. आणि याच गुरुत्वाकर्षणाच्या उपमेला मानसशास्त्राच्या एक अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांताशी जोडता येतं ना. नक्कीच. मानसशास्त्रामध्ये मानवी व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना डार्क ट्रायड नावाची एक संकल्पना मांडली जाते. यामध्ये मानवी स्वभावातील 3 अत्यंत गडद प्रवृत्तींचा समावेश होतो. त्या 3 प्रवृत्ती कोणत्या आहेत? पहिली प्रवृत्ती म्हणजे मॅकियावेलिझम, म्हणजेच स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा अत्यंत धूर्तपणे वापर करण्याची वृत्ती. दुसरी आहे नार्सिसिझम, म्हणजे स्वतःच्या श्रेष्ठत्वाबद्दलचा आवाजवी अहंकार. सतत कौतुकाची भूक असते या लोकांना. हो, अगदी तेच. आणि तिसरी प्रवृत्ती आहे सायकोपॅथी, ज्यामध्ये माणसाला इतरांच्या भावनांबद्दल अजिबात सहानुभूती नसते. तो पूर्णपणे संवेदनशून्य असतो. म्हणजे सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोचणाऱ्या लोकांमध्ये या 3 पैकी काही प्रवृत्ती असण्याची शक्यता जास्त असते का? आणि हे लोक इतक्यात सहजपणे इतरांचा वापर कसा करू शकतात? ह्याचं उत्तर बिट 5 पर्सनॅलिटी ट्रेट्स या सिद्धांतात मिळतं. ज्या लोकांमध्ये मॅकियावेलिझमची पातळी जास्त असते त्यांच्यामध्ये ॲग्रीएबलनेस म्हणजे इतरांशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती अत्यंत कमी असते. अच्छा, म्हणजे ते लोक स्वतःच्या भावना बाजूला ठेवून अत्यंत थंड डोक्याने डावपेच आखू शकतात. समोरच्या माणसाला काय वाटेल याचा ते विचारच करत नाहीत. हो,
त्यांच्यासाठी आजूबाजूची माणसं ही केवळ बुद्धिबळाच्या पटावरील सोंगट्या असतात. आणि म्हणूनच या प्रवृत्ती समजून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण स्वतःचा बचाव करू शकू. मानसशास्त्राचा हा पाया समजून घेतल्यानंतर हे नियम प्रत्यक्षात कसे काम करतात याकडे वळणं जास्त संयुक्तिक ठरेल. हो, फक्त तत्वज्ञान समजून घेणं पुरेसं नाहीये. आपण काही महत्त्वाच्या नियमांकडे वळूया. सुरुवातीला अधिकाराच्या आणि इगोच्या संघर्षाचा विचार करूया. पुस्तकातील पहिलाच नियम सांगतो की मालकावर कधीही कडी करू नका किंवा नेव्हर आउटशाईन द मास्टर. हा नियम माणसाच्या इगोवर बोट ठेवतो. हा नियम अत्यंत सूक्ष्म मानवी भावनांवर आधारित आहे. ज्या माणसाकडे सत्ता असते तो नेहमी कुठेतरी असुरक्षित असतो. त्याला सतत वाटत असतं की कोणीतरी आपली जागा घेईल. म्हणजे हाताखाली काम करणाऱ्या माणसानं जर आपल्या मालकापेक्षा जास्त हुशारी दाखवली तर मालकाला धोका वाटू लागतो. हो, आणि यातूनच मालकाच्या मनात ईर्ष्या निर्माण होते, जी शेवटी त्या हुशार माणसाच्या विनाशाला कारणीभूत ठरते. यावर मला फ्रान्सचा तत्कालीन अर्थमंत्री निकोलस फौके याचं एक अत्यंत प्रसिद्ध उदाहरण आठवतंय. अरे हो, ते वोले विकोम्ट महालाचं उदाहरण ना. अगदी तेच. फौके हा राजा लुई 14वा याच्या दरबारातील एक अत्यंत बुद्धिमान मंत्री होता. त्याने राजाला खुश करण्यासाठी एक अतिशय भव्य आणि सुंदर महाल बांधला. आणि तिथे एक महाभयंकर खर्चिक पार्टीसुद्धा ठेवली होती त्याने. हो, जगातील सर्वोत्तम अन्न आणि संगीत तिथे होतं. फौकेला वाटलं होतं की राजा त्याच्या या भव्यतेवर खुश होईल, पण घडलं नेमकं उलटं. राजाला अत्यंत असुरक्षित वाटलं. राजाला वाटलं की माझा एक सामान्य मंत्री माझ्यापेक्षाही भव्य आयुष्य जगतोय आणि लोकांचं लक्ष वेधून घेतोय. बरोबर. राजाला स्वतः नेहमी सूर्यासारखं तळपत राहायचं होतं, पण फौके त्याच्यापेक्षा जास्त तेजस्वी दिसू लागला आणि दुसऱ्याच दिवशी खोट्या आरोपांखाली फौकेला अटक झाली. बापरे, त्याला उर्वरित आयुष्यासाठी अंधाऱ्या तुरुंगात सडावं लागलं. हे उदाहरण खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. हो, आणि हे फक्त 17व्या शतकापुरतं मर्यादित नाहीये. खुद्द रॉबर्ट ग्रीन यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात या नियमाची किंमत चुकवावी लागली होती. खरंच, ग्रीन यांच्या बाबतीत काय घडलं होतं? वयाच्या 38व्या वर्षापर्यंत ग्रीन यांना सत्तेच्या खेळाचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. हॉलिवूडमध्ये काम करताना त्यांनी त्यांच्या बॉसपेक्षा आपण किती जास्त सर्जनशील आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि बॉसचा अहंकार दुखावला गेला असेल. हो, त्यांना वाटलं बॉस कौतुक करेल, पण ग्रीन यांना नोकरीवरून तडकाफडकी काढण्यात आलं. आपण कितीही बुद्धिमान असलो तरी समोरच्याचा इगो किती नाजूक आहे याचं भान नसेल तर नुकसान अटळ असतं. हां, खूप मोठा धडा आहे. यातूनच पुढचा एक महत्त्वाचा विचार समोर येतो. जर हुशारी दाखवणं धोकादायक असेल तर मग सत्तेच्या खेळात टिकून राहण्यासाठी काय करावं? इथे माहितीवर नियंत्रण ठेवण्याचं मानसशास्त्र कामी येतं. पुस्तकातील नियम 3, 4 आणि 5 याच संकल्पनेवर आहेत. तुमचे हेतू लपून ठेवा आणि गरजेपेक्षा कमी बोला. मानवी स्वभाव असा आहे की मनातील विचार इतरांना सांगून माणसाला एक प्रकारचा मानसिक दिलासा मिळतो, पण सत्तेच्या खेळात बोलकेपणा हा सर्वात मोठा कमकुवतपणा मानला जातो. शांत राहण्यामागे एक प्रचंड मोठं अस्त्र दडलंय. जेव्हा माणूस कमी बोलतो तेव्हा तो समोरच्याला गोंधळात टाकतो. हो, कारण मानवी मेंदूला रिकामा वेळ किंवा शांतता सहन होत नाही. शक्तिशाली माणूस मौन बाळगतो तेव्हा लोक त्या शांततेचा अर्थ स्वतःच्या भीतीनुसार काढू लागतात. म्हणजे मौन हे माणसाच्या व्यक्तिमत्वाला एक गूढ वलय किंवा मिस्टिक प्राप्त करून देतं. नक्कीच. जे लोक कमी बोलतात त्यांच्या प्रत्येक शब्दाला आपोआपच एक वजन प्राप्त होतं. तुमचे हेतू काय आहेत हे जर समोरच्याला समजलंच नाही तर तो बचावाची रणनीती आखूच शकत नाही. या गूढ वलयाचा थेट संबंध प्रतिष्ठेशी आणि अनुपस्थितीशी येतो. सत्तेच्या बाजारात प्रतिष्ठा हेच सर्वात मोठं चलन असतं आणि प्रतिष्ठा वाढवण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे योग्य वेळी गायब होणं. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये जो पुरवठा आणि मागणीचा नियम आहे तोच इथे मानवी उपस्थितीला लागू होतो. हो, जी गोष्ट खूप सहज आणि सतत उपलब्ध असते तिची किंमत नेहमीच कमी होते. आजच्या सोशल मीडियाच्या युगात हा नियम विशेषत्वाने जाणवतो मला. अगदी बरोबर. लोक सतत स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ऑनलाईन मांडत असतात, पण यामुळे त्यांचं गूढ वलय संपुष्टात येतं. आणि त्यांची किंमत कमी होते. माहिती लपवणे आणि उपस्थिती नियंत्रित करणे यातूनच माणूस स्वतःभोवती सत्तेचं एक अदृश्य वर्तुळ निर्माण करतो. पण
सत्तेच्या या प्रवासात अशीही वेळ येते जेव्हा अत्यंत धोकादायक आणि हिंसक प्रवृत्तीच्या लोकांशी सामना करावा लागतो. अशा वेळी केवळ मौन पाळून चालत नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या मनाचा सर्वात कमकुवत दुवा शोधावा लागतो. यालाच पुस्तकात प्रत्येक माणसाचा कमकुवत दुवा शोधा असं म्हटलंय. यासाठी विक्टर लुस्टिग आणि कुप्रसिद्ध माफिया डॉन अल कपोन यांची कथा ही सत्तेच्या खेळातील एक मास्टर क्लास आहे. अल कपोन तर अत्यंत हिंसक माणूस होता ना. त्याच्याशी खोटं बोलणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणं होतं. हो, तरीही लुस्टिग या भामट्याने अल कपोनला फसवण्याचं धाडस केलं. त्याने कपोनला पैशाचा आमिष दाखवला नाही, तर त्याने कपोनच्या मानसिक गरजेचा अभ्यास केला. म्हणजे अल कपोनचा कमकुवत दुवा पैसा नव्हता, तर दुसरंच काहीतरी होतं. बरोबर. अल कपोनकडे प्रचंड पैसा होता, पण त्याला समाजात एक चांगला, प्रामाणिक आणि उदार माणूस म्हणून ओळख मिळवण्याची प्रचंड भूक होती. हा त्याचा इगो होता. अरे वा, म्हणजे तो गुंड असूनही त्याला प्रामाणिक दिसायचं होतं. हो, आणि लुस्टिगने बरोबर याच गोष्टीचा फायदा घेतला. त्याने अल कपोनला भेटून एका खोट्या योजनेसाठी $50,000ची मागणी केली. आणि कपोने ते पैसे दिले. हो, दिले ना. पण लुस्टिगने ते पैसे वापरलेच नाहीत. त्याने ते एका सुरक्षित बँकेत ठेवले आणि बरोबर 2 महिन्यांनी तो पुन्हा कपोनकडे गेला. काय म्हणाला तो कपोनला? तो म्हणाला की योजना फसली, पण मी तुमचे सर्व पैसे प्रामाणिकपणे परत करायला आलो आहे. अल कपोनसारख्या गुन्हेगाराला इतका प्रामाणिक माणूस भेटण्याची सवयच नव्हती. बापरे, मग कपोनने काय केलं? स्वतःच्या उदारपणाच्या प्रतिमेला जागत कोपोने खुश होऊन लुस्टिगला $5,000चे बक्षीस दिले. लुस्टिगला नेमकं हेच हवं होतं. त्याने त्याच्या मानसिक प्रतिमेवर प्रहार केला होता. कमाल आहे. पण कमकुवत दुवा शोधणे हे नेहमीच वाईट किंवा फसवणुकीसाठीच वापरले जाते असं नाही. इतिहासात चंगेज खानचं उदाहरण सुद्धा अत्यंत बोलकं आहे. चंगेज खानच्या सल्लागाराची कथा ना. हो, चंगेज खान एका शहरावर आक्रमण करून तिथल्या लाखो नागरिकांची कत्तल करणार होता. तेव्हा त्याच्या सल्लागाराने त्याला नैतिकतेचे किंवा करुणेचे धडे दिले नाहीत. कारण चंगेज खानला करुणेची भाषा समजणंच शक्य नव्हतं. अगदी बरोबर. त्याऐवजी सल्लागाराने त्याच्या स्वार्थाचा आणि संपत्तीच्या लालसेचा वापर केला. तो म्हणाला, जर या शहराला जिवंत ठेवलं तर लोक काम करतील आणि अफाट कर मिळेल. आणि केवळ संपत्तीच्या या युक्तिवादामुळे चंगेज खानने कत्तल थांबवली. लाखो लोकांचे प्राण वाचले. हे सर्व पाहिल्यानंतर एक अत्यंत महत्वाचा वैचारिक टप्पा येतो. हे सर्व नियम काम करतात हे जरी खरं असलं तरी या पुस्तकावर जगभरातून अत्यंत कठोर टीका का होते याचा विचार करणं आवश्यक आहे. हो. अनेक अभ्यासक या पुस्तकाला केवळ एका विकृत मानसिकतेचे मॅन्युअल का म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे. शेर्विन बाल्बुएना यांच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण शोधनिबंधाचा संदर्भ इथे देता येईल. बाल्बुएना यांनी त्यांच्या संशोधनात काय मांडले नेमकं? त्यांनी रॉबर्ट ग्रीन यांच्या या नियमांची तुलना आधुनिक नेतृत्वाच्या आणि नैतिकतेच्या प्रस्थापित सिद्धांतांशी केली आहे. त्यांच्या मते निरोगी समाज हा विश्वास आणि खुल्या संवादावर चालतो. म्हणजे ग्रीन यांचे नियम याच्या अगदी उलट आहेत? हो. बाल्बुएना विशेषत्वाने नियम 15चा उल्लेख करतात, जो सांगतो की शत्रूला पूर्णपणे नष्ट करा. हा नियम क्षमा आणि सहकार्याच्या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे. म्हणजे जर समाजात सगळ्यांनीच हे नियम वापरले तर सतत संशय आणि भीतीचं वातावरण निर्माण होईल. हो, हे नियम एका व्यक्तीला शक्तिशाली बनवू शकतात, पण ते एकंदर सामाजिक वीण आणि मानसिक सुरक्षितता नष्ट करतात, असं बाल्बुएना यांचं मत आहे. बाल्बुएना यांचा हा नैतिक युक्तिवाद भक्कम आहे. पण याच ठिकाणी आपण रॉबर्ट ग्रीन यांचा दृष्टिकोनही समजून घेतला पाहिजे. ग्रीन स्वतःला कोणी दुष्ट प्रवृत्तीचे प्रवर्तक मानत नाहीत. ते स्वतःला एक वास्तववादी किंवा रिअलिस्ट मानतात ना. हो, त्यांच्या मते जगात जे राजकारण चालतं, मानवी स्वभावात जो स्वार्थ दडलेला आहे त्याच्यावरचा पडदा दूर करण्याचं काम त्यांनी केलंय. जणू काही विझर्ड ऑफ ओज या कथेप्रमाणे. जिथे पडद्यामागचं खरं सत्य समोर आणलं जातं. बरोबर. जगातील वाईट प्रवृत्तींकडे आपण डोळे झाकून बसलो म्हणून त्या संपत नाहीत. समाजातील हे कटू वास्तव नाकारण्यापेक्षा ते समजून घेणं जास्त सुरक्षित आहे असा त्यांचा दावा आहे. ग्रीन यांचा हा युक्तिवाद विचारात घेण्यासारखा नक्कीच आहे. पण इथेच खऱ्या विश्लेषणाची सुरुवात होते. हे जुने नियम 21व्या शतकात खरोखरच लागू पडतात का? जिथे तंत्रज्ञान आणि माहितीचा महापूर आहे तिथे सत्तेचे हे जुने नियम कसे टिकतात हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर IJAR मधील एका अलीकडील संशोधनात मिळतं.
या संशोधकांनी चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगातील आधुनिक नेतृत्वाचा सखोल अभ्यास केला आहे. म्हणजे जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रिमोट वर्किंगमुळे कामाचं स्वरूप बदललंय तिथला अभ्यास. हो, IJARच्या संशोधनानुसार पूर्वीच्या काळी कारखान्यांमध्ये जसं कमांड आणि कंट्रोल म्हणजे हुकुमशाहीचं नेतृत्व चालत असे, तसं नेतृत्व आज पूर्णपणे अपयशी ठरतं. कारण आजच्या युगात नाविन्य आणि सर्जनशीलता आवश्यक आहे आणि ती भीती दाखवून निर्माण करता येत नाही. अगदी बरोबर. आधुनिक नेतृत्व हे सहानुभूती आणि मानसिक सुरक्षिततेवर अवलंबून असतं. जर आजच्या कामाच्या ठिकाणी कोणी ग्रीन यांचे डावपेच वापरून विषाक्त वातावरण तयार केलं तर प्रतिभावान लोक ती जागा सोडून जातात. म्हणजे हे हुकुमशाहीचे नियम आजच्या युगात थेट वापरणे आत्मघातकी ठरू शकतं. यावर मला एक अत्यंत समर्पक उपमा आठवतीये. कोणती उपमा? जर आधुनिक जगातील नेतृत्व किंवा समाजातील वावर हा एक सुंदर आणि मजबूत पूल बांधण्यासारखा असेल जिथे सर्वांनी एकत्र येऊन काम करायचंय, तर रॉबर्ट ग्रीनचं पुस्तक त्या पुलाखाली लपलेल्या धोक्यांना ओळखण्याचं मॅन्युअल आहे. अरे वा, खूपच सुंदर विचार आहे हा. म्हणजे हे नियम कार्यालयात किंवा समाजात जाऊन इतरांवर वार करण्यासाठी दिलेली तलवार नाहीये, तर जेव्हा कोणी तुमच्या भोवती राजकारण करेल तेव्हा स्वतःचं रक्षण करण्यासाठी वापरलं जाणारं हे एक भक्कम चिलखत आहे. खरंय, मानवी स्वभावाचे आणि सत्तेचे हेच ते चिरंतन सत्य आहे. गेल्या हजारो वर्षांत सत्तेचा खेळ आणि मानवी स्वभाव बदललेला नाही, फक्त त्याची रूपे बदलली आहेत. जे राजकारण पूर्वी राजाचा दरबारात चालायचं तेच आज कॉर्पोरेट बोर्डरूममध्ये चालतं. हो, माणसाची असुरक्षितता, त्याचा इगो आणि लालसा आजही तीच आहे. त्यामुळे हे नियम समजून घेणे हे स्वतःला अधिक प्रगल्भ बनवण्यासारखं आहे. याच प्रगल्भतेच्या विचाराने आपण या सखोल प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. या संपूर्ण चर्चेचा अर्क काढताना मला पुस्तकातील 48व्या आणि अगदी शेवटच्या नियमाचा संदर्भ द्यायचा आहे. तो आकारहीन बना हा नियम ना? हो, अज्युम फॉर्मलेसनेस. हा नियम एक प्रकारे आधीच्या सर्व नियमांना छेद देणारा आहे. जगात कोणतीही एकच रणनीती कायमस्वरूपी नसते. जो माणूस ताठर असतो तो काळाच्या ओघात मोडतो. म्हणजे वेळेनुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे. हो, सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता तो पुन्हा आठवून पाहूया. काही लोक प्रचंड क्षमता असूनही मागे का राहतात? कदाचित त्याचं उत्तर हेच आहे की ते बदलत्या काळानुसार स्वतःला बदलू शकत नाहीत. हां, हे खूपच खोल आहे. जर सत्तेचे जुने नियम क्रूर असतील आणि आजचे जग सहानुभूतीची मागणी करत असेल, तर मग खऱ्या सामर्थ्याची व्याख्या काय? कदाचित खरी ताकद सत्तेचे जुने नियम पाठ करून इतरांवर वापरण्यात नाहीये. मग कशात आहे? तर खरी ताकद परिस्थितीनुसार पाण्यासारखे आकारहीन बनण्यात, नवीन जगाचे नियम स्वीकारण्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मूळ सत्व आणि मानवी मूल्य न गमावता कोणत्याही कठीण वातावरणाशी जुळवून घेण्यात आहे. हे खरोखरच प्रत्येकाने विचार करण्यासारखं आहे. नक्कीच. तर आजचा हा सखोल प्रवास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या आणि विचारप्रवर्तक पुस्तकासोबत.